आता पुढची बातमी। वोट जिहाद या शब्दाचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वापर केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात आली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संदेश सिंगलकर यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाला तक्रार केली आणि कायदेशीर नोटीस देखील पाठवलेली आहे। तर फडणवीसांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। वोट जिहाद शब्द उच्चारणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली। या संदर्भात ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या माध्यमातून पुढे कार्यवाही करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाला तक्रार करून कायदेशीर नोटीस देखील देण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहाद या शब्दाचा वापर करून टिप्पणी केलेली होती आणि या पार्श्वभूमीवर आता राज्य निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात आली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संदेश सिंगलकर यांनी या संदर्भात पावलं टाकलेली आहेत। त्यांनी ॲडव्होकेट असीम सरोदेंच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाला तक्रार केली आणि कायदेशीर नोटीस देखील पाठवलेली आहे। तर राज्य निवडणूक आयोगाकडे ही तक्रार दाखल झाली आहे आणि आता वोट जिहाद हा शब्द वापरल्याप्रकरणी ही तक्रार दाखल झाल्याची माहिती समोर येते। रजत वशिष्ठ या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील। रजत, अश्विन, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीचा जो मतदानाचा पॅटर्न होता त्याला गृहीत धरून आणि त्याच्या विश्लेषणातून असं मत व्यक्त केलेला होता की महाराष्ट्रामध्ये वोट जिहाद असं होत आहे आणि याच शब्द प्रयोगासंदर्भात आता काँग्रेसचे नेत्यांनी जी आहे ती कायदेशीर एक नोटीस जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाकडे बजावलेली आहे आणि हा जो वक्तव्य होता देवेंद्र फडणवीस यांचा त्या संदर्भात आक्षेप व्यक्त केलेला हे जे वक्तव्य जे आहेत ते घटनाबाह्य वक्तव्य अशा पद्धतीची तक्रार आणि कायदेशीर नोटीस जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाला बजावण्यात आलेली आहे। नागपूरचे नेते संदेश सिंगलकर यांनी ख्यातनाम जे वकील आहेत असीम सरोदे यांच्या माध्यमातून ही जी नोटीस आहे ती राज्य निवडणूक आयोगाकडे बजावलेली। आता राज्य निवडणूक आयोग या संदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अश्विन, रजत, तू आपल्या सोबतच राहा। ज्यांनी स्वतः ही तक्रार केली ते संदेश सिंगलकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदेशजी, या तक्रारीमधला नेमका आपले मुद्दे काय आहेत सविस्तरपणे सांगा। भारतीय जनता पक्षाचे नेते आणि या देशाचे या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाषण करताना असं म्हटलंय की महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी 14 जागांवर वोट जिहाद झाल्याचं दिसून येते। आता वोट जिहाद म्हणजे काय? हिंदुत्ववादी उमेदवारांचा प्रभाव हे म्हणजे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे आणि घटनेच्या कलम 164 नुसार आपल्याला सार्वभौम जपण्याची, एकात्मता जपण्याची एका लोकप्रतिनिधीला शपथ दिल्या जाते आणि अशा प्रकारचे जर ते वक्तव्य करत असतील तर म्हणजे नक्की जे चिथावणीखोर आहे आणि कायद्याला अनुसरून नाही आहे। म्हणूनच मी राज्य निवडणूक आयोगांना ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्यावर त्यांचा जाब विचारलेला आहे। पण या सगळ्या संदर्भात आता आयोगाकडनं आपल्याला काही रिप्लाय आलेला आहे? कारण आता निवडणुका तोंडावर आहेत, प्रचारही लवकरच सुरू होईल। आजच नोटीस इश्यू केलेली आहे। मी वाट बघतोय त्यांच्या याची, त्यांच्या रिप्लायची वाट बघतोय। संदेशजी, धन्यवाद या सगळ्या आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। तेव्हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संदेश सिंगलकर यांनी ही तक्रार केलेली आहे। वोट जिहाद हा शब्द प्रयोग करण्यात आला होता आणि त्या संदर्भात फडणवीसांविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे। तर कोल्हापूरच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते ज्यावर आक्षेप घेऊन ही तक्रार करण्यात आली आहे, बघूया आपण तेव्हा ते काय म्हणाले होते। या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला। वोट जिहाद काय अर्थ आहे? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो, धुळ्यासारखी जागा ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो। 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय। तर हेच ते वक्तव्य होतं ज्याच्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संदेश सिंगलकर यांनी तक्रार केलेली आहे राज्य निवडणूक आयोगात।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.